आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं। थोडंसं कांदा लालसर होऊ द्यायचा। हे बघा कांदा असा लालसर परतून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकू चिकन। चिकन व्यवस्थित साफ करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित धुवून घ्यायचं। आणि हे बघा मी टाकते चिकन आता त्याच्यामध्ये। कांदा परतून झाला त्याच्यामध्ये टाकू आपण आता चिकन। आपण याच्यामध्ये टाकू थोडंसं मीठ नॉर्मल, जास्त पण नाही टाकायचं, शिजल्यानंतर भाजीत टाकायचं। आणि हळद आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे। आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची बारीक कापून। याच्यामध्ये लिंबू पिळून टाकायचं। चिकन शिजवत असताना थोडंसं लिंबू पिळून टाकायचा। हे बघा लिंबू पिळून टाकायचं, म्हणजे चिकनचं स्मेल नाही येत, व्यवस्थित लागतं खायला पण। आणि आता हे टाकल्यानंतर लिंबू वगैरे हे सर्व टाकून झाल्यावर आपण आता हे मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं, हे पूर्ण असं वाफेवर शिजवून घ्यायचं। थोडंसं पूर्ण असं व्यवस्थित थोडंसं वाफून घ्यायचं, मग नंतर झाकण ठेवून वाफून घ्यायचं। मग नंतर काही वेळाने त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण कापून घेतलंय खोबरं आणि उभा कांदा। तर आता हा मसाला आपण भाजून घ्यायचा, याच्यामध्ये तुम्ही धने पण ऍड करू शकता। तर चला आपण मसाला भाजून घेऊ। हे बघा कांदा भाजताना थोडंसं तेल टाकायचं। कांदा आणि खोबरं भाजताना तेल टाकायचं। कांदा असा लाल करून घ्यायचा, जास्त जाळायचा पण नाही आणि कच्चा पण नाही ठेवायचा। तर हे बघा मी कांदा भाजून घेतलाय, खोबरं पण नॉर्मल भाजून घेतलंय आणि मी थोडीशी कोथिंबीर घेतली, अद्रक आणि लसूण। तर हे सर्व मसाला आपण एकत्र दळून घ्यायचा आहे। आणि थोडंसं बाजरीचं पीठ पण भाजून घेतलंय। हे बघा आपलं चिकन शिजून झालंय आणि मी तेल गरम केलंय त्या पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकले तेजपान। आणि आता आपण हा मसाला दळून घेतलेला हा मसाला पूर्ण असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये व्यवस्थित। त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। हे बघा मसाल्याला छानपैकी तेल सुटलंय। आता आपण त्याच्यामध्ये टाकू आपले मसाले। मी घेतलाय थोडासा घरी बनवलेला काळा मसाला। आणि हे बघा हा मसाला याच्या जागी तुम्ही दुसरा कोणताही यूज करू शकता। थोडासा थोडीशी लाल मिरची। हे मसाले काढून घेतले। आता याच्यामध्ये आपण हे मसाला याच्यामध्ये टाकू तेलामध्ये आणि व्यवस्थित तो मसालाही परतून घ्यायचा। त्याला एकदम असं तेल सुटतं छानपैकी। हे बघा मसाल्याला छानपैकी तेल सुटले। आता आपण त्याच्यामध्ये टाकू चिकन आणि व्यवस्थित हे चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आपण पहिले चिकन मध्ये मीठ टाकलंय, तर त्या अंदाजानुसार आता आपण याच्यामध्ये पण मीठ टाकू। चिकन व्यवस्थित झालंय मसाल्यामध्ये। आता आपण त्याच्यामध्ये टाकू थोडंसं पाणी, हे नॉर्मल मसाल्याचं। आणि याच्यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करायचं, गरम पाणी ऍड करायचं थोडं। गरम पाणी थोडं ऍड करायचं आपण। आपण जे पीठ भाजून घेतलं होतं बाजरीचं तेलामध्ये, ते पण आपण आता याच्यामध्ये थोडंसं ऍड करू।
गॅसवर आपण या भाजीला थोडंसं होऊ देऊ. तर हे बघा आपली भाजीला एकदम छान उकळ आली आहे आणि आता आपण गॅस बंद करू आणि त्याच्यामध्ये टाकू कोथिंबीर. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान भाजी झाली. आपण त्याच्यामध्ये ऍड करू कोथिंबीर. तर हे बघा आपली भाजी रेडी झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.